मी असं सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांना फोन पण लावला आणि त्यांचा नंबर पण मी सांगितला तुम्हा सगळ्यांना. त्यांचा नंबर काय आहे ते पण सांगितला. त्यांचा नंबर आहे 99305271. हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे. तर माझा अच्छा त्याच्यामुळे ही नॉट रिचेबल आता आपल्याला ऐकलंच भेटलं की सरकार नॉट रिचेबल आहे, जनता वाऱ्यावर आहे आणि काँग्रेस पक्ष जनतेबरोबर आहे. तुमचा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात पत्रकारितेची योजना बंद केलेली होती. पुढे बघू काय करायचं. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, वॉटर ग्रीडची योजना आम्ही कागदावर आणि घोषणेवर ठेवणार नाही, तिला कृतीमध्ये आणून पूर्ण करू हा आमचा शब्द आहे. त्याच्यामुळे मला मी तुम्हाला सांगतो, अजित पवार आता कुठे आहेत काय त्याच्याबद्दल ते मला बोलायचं नाही, तो भाग येईल. त्याच्यामुळे ती चर्चा जाऊ. मी तुम्हाला सांगितलं मी इथं राजकारण करायला आलो, मी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडायला. ज्या घोषणा देऊन हे सरकार आलं होतं, फडणवीसाचं सरकार आलं होतं, तुम्ही 75,000 कोटीचं कर्ज घेऊन तुम्ही समृद्धी मार्ग केला, अजून त्याच्यावर कर्ज घेतलं. ह्याचे पैसे घेऊन पुन्हा तुम्ही सिमेंटचे रस्ते वेगळ्या वेगळ्या भागात बांधला, ही बँकेचं कर्ज घेतला. पण पाणी हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देण्यासाठी तुम्हाला राज्याच्या बजेटमधून पैसे द्यायचे नाही. तुम्ही कर्ज घेऊनच सगळी दिवाळी साजरी करताय. पण ज्या रस्त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदे होतात, तुमच्या बगलबच्च्यांना जास्त होतात, म्हणून तुम्ही रस्त्यावर प्राधान्य देतात का हा प्रश्न. पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पुन्हा वॉटर ग्रीडचा उल्लेख करून पुन्हा शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार का, हे सगळे प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगितले की आम्ही घोषणा करणार नाही, आम्ही वॉटर ग्रीडचा विरोध नाही, वॉटर ग्रीड पूर्ण करून देण्याची व्यवस्था ही काँग्रेस पक्ष करेल, हे शब्द या ठिकाणी देतो. तुम्ही सांगितलं आता की खतांमध्ये आणि बियाण्यांमध्ये कमिशन थोडी चालली आहे. ते कमिशन कुठे चाललंय हे तुम्ही सांगताय, तुम्ही असं सांगत नाही. कमिशन थोडी सांगताय, MRP आणि पिकली जाणारी किंमत सांगताना कमिशन थोडी चालली आहे कुठे हे तुम्ही करायचं. मला मी सांगितलं की MRP 860 रुपये आहे कापसाच्या बियाण्याचं आणि 1100 रुपयामध्ये विकलं जातं MRPच्या वर. हा एवढा मोठा तफावत चाललेला आहे. हे सगळं दिसतंय, सगळं दिसत असतं आणि सरकार काय चूक आहे. पण शेतकऱ्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली की हे सगळे कमिशन खोरी चाललेली आहे. मी विधानसभेत मांडेल ना, कोण खातं आहे काय नाही ते मला त्यांनी दिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं योग्य ठिकाणी मांडेल. आणि मी तुम्हाला रेट मी तुम्हाला आता सांगितलं की 860 रुपये MRP आणि 1100 रुपयाला बियाणं विकलं जाते. पुन्हा त्याला बियाणं तेवढं विकून त्याला पुन्हा दुसऱ्या वस्तू घ्यायला लावतात, तेव्हा त्याला बियाणं मिळेल. मग सरकारने बियाणं का उपलब्ध करून दिलं नाही, एवढं महागडं बियाणं का शेतकऱ्याला दिलं जातो, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी अशी प्रश्न तुम्हाला जे आहे त्याला मुद्दाम टाकून ठेवलेला आहे, ते योग्य ठिकाणी मांड. 1 जूनला जे एक्झिट पोल होणार आहे त्यामध्ये काँग्रेसचे आपण शेतकरी आज आपण दुष्काळावर एक्झिट
शेड्यूलवर आपण 3-4 तारखेपासून त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार नाही आपण एक्झॅक्टवर बिलकुल बरोबर आहे. पहिले कर्जमाफी झाली पाहिजे, एक मोफत बियाणं मिळालं पाहिजे, खत मिळालं पाहिजे, 2 तिसरं फळबागा सरकारने पुन्हा त्यांना उभ्या करून दिल्या पाहिजे. 2012 मध्ये आमच्या सरकारनं त्यांच्या शेतातलं फळबागा जिवंत राहण्यासाठी पाण्यावरही सुद्धा खर्च सरकारने केला होता. त्याला निश्चित करण्यासाठी सुद्धा योजना दिल्या होत्या. फळबागा उभा करण्यासाठी पैसा सरकारने दिला होता आमच्या सरकारने. त्याच्यामुळे फळबागा उभ्या करून देण्याचं काम सरकारने करावं आणि ते पूर्ण सरकारने त्याचा खर्च उचलावा ही मागणी आमची आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. एक मागणी केली की फळबागा शेतकऱ्यांना शेतकरी देऊन टाकून द्यावं. असं म्हणाले की कर्जमाफी करावी, बँकांचं कर्ज उपलब्ध करून द्यावं, कारण बँका देत नाही त्याची वस्तू बंद करावी, त्यामुळे माफ करावं, असं वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. हेच आहे, त्याच मागण्या आम्ही केलेल्या आहेत. एकच आहे केलेली सोडी एकच मिळाली फळबाग. हे सगळ्या गोष्टी तर सांगतोय, तुम्ही ऐकता एकच. आम्ही तुम्हाला प्रेस नोट पण दिलेली आहे, त्याच्यात सगळ्या मागण्या मराठीवाल्यांनी मागितल्या त्याच मागण्या त्याच्यामध्ये. मला वाटतं की आपण दुष्काळाच राहिलं पाहिजे, दुष्काळाची भयानकता लक्षात ठेवून कर्जमाफीचा विषय केला बरोबर. बँकिंग तज्ञांचं असं म्हणणं आहे की सातत्यानं राजकीय पक्ष कर्जमाफीचं आश्वासन देतात, त्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही आणि त्यामुळे त्याला नव्याने कर्ज मिळत नाही आणि त्यामुळेही आत्महत्या वाढतात. राजकीय पक्षांनी सातत्याने अशी आश्वासनं देणं बंद करावी. 16.5 लाख कोटीचं कर्ज देशाच्या मोडवर उद्योगपत्याचं माफ केलं, त्यावेळेस बँकिंग क्षेत्रातले लोक का चूप राहिले? तेच लोक मोडवर लोकच या देशाचे सगळे आहेत का? अन्नदाता हा या देशातला काही हिस्सा नाही आहे का? त्याला जेव्हा निसर्ग त्याच्यावर मात करतं, तो निसर्गाच्या टेन्शनमध्ये फसतो, त्या अन्नदात्याला उभं करणं हे आमचं दायित्व आहे. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये या प्रकारच्या गोष्टी सांगण्यापेक्षा मी 16 लाख कोटीचं सांगितलं, 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं मुडवर लोकांचं, त्याच्यावर चर्चा काय नाही करत? शेतकऱ्यांना काय आपल्या लक्षात असं की 72,000 कोटीचं कर्ज डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना माफ केलं गेलं. तर देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि यांच्या मुठभर 10-12 लोकांसाठी 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. त्याच्यावरची चिंता निर्माण नाही करायची आणि अन्नदात्याला थोडंफार काही दिलं की त्याच्यावरची चिंता निर्माण करायची. शेतकरी हा मागणारा नाही, शेतकरी देणारा आहे. आणि म्हणून या पद्धतीचं उच्च विभूषित काही राहतात आणि काही त्यांच्यापुरता विचार करतात, त्यांनी शेतकऱ्याबद्दलही विचार करावा, ही भूमिका आमची आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 11,518 शेतकऱ्यांनी मराठवाडा विभागात आत्महत्या केलेली आहे. तुम्ही जेव्हा सत्तेत होते तेव्हाही शेतकऱ्यांचा आकडा 800 पार होता. नेहमी सत्तेत असताना तुम्ही लक्ष देत नाहीये, आता तुम्ही यांच्याकडून अपेक्षा ठेवताय. नेमकं सर शेतकरी आत्महत्यावर काही तोडगा निघणार आहे की नाही, फक्त घोषणा होणार? आपल्याला माहितीसाठी सांगतो, यांच्या घोषणा होत्या, आमच्या होत्या. आमच्या वेळेस विलासराव देशमुख साहेबांचं सरकार असो, ते सगळे आकडेवारी पाहतो. या पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारवर, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारच्या गेल्यानंतर म्हणजे 2014 ते 2024चे आकडे बघा तुम्ही, त्या आकड्यांची वाढ किती टक्क्याने वाढ झाली थोडं तुम्ही बघा. मी महाराष्ट्रातच सांगतो, देशातलं वेगळं चित्र आहे. काँग्रेसचं धोरण हे शेतकऱ्यांच्या फेवरचं. ठीक आहे, काही भागामध्ये यवतमाळ वगैरे काही जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पॅकेज देऊन काही करता येईल का त्याच्या उपाययोजना केल्या. हे तर उपाययोजना करायला पण तयार नाहीत ना. मूळ प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 पटीनं वाढल्या. रोज शेतकरी जाते, त्याच्यात कोणी चिंता नाही, रोज मध्ये त्याला कोण रडेल.
अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्याचं चिंतन केलं पाहिजे, ही भूमिका आहे. आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या शासकीय आणि राजकीय अनास्थेचं कारण आहे. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही राजकीय आणि शासकीय अनास्था दूर करू आणि शेतकऱ्यांना आणि न्याय देऊ आणि शेतीवर आधारित उद्योग उभे करू. बेरोजगारांचे प्रश्न त्या माध्यमातून मार्गी लावू, त्याला न्याय देऊ, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून राहुल गांधीजींनी आणि मल्लिकार्जुन साहेबांनी जे 5 गॅरंटीज दिलेल्या आहेत त्या 5 गॅरंटीजमध्ये हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हे काँग्रेसमध्ये येणार आहे आणि त्यांनी सोनिया गांधी यांची वेळ मागितली. आता मला हे काय तटकऱ्यांना काय चिंता लागलेली आहे, शरद पवारांची पार्टी होती ते घेऊन गेले, ते सोडून गेले, ते कसे गेले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना काय काळजी आता, ते आपल्या घरी सुट्टी आहे, ते त्यांच्या घरी सुट्टी आहे. माझ्यासाठी तो प्रश्न नाही. माझ्यासाठी आता दुष्काळ हा महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू, सामान्य माणसाला महिने पिण्याचं पाणी मिळत नाही, त्याची चिंता आम्हाला आहे. आणि ही प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. मुंड्यांच्या राजकीय स्वार्थासाठी कोणाला काय बोलायचं आहे तो त्यांचा प्रश्न. तुम्ही गेलात इंडिया आघाडी जिंकल्यानंतर 48 तासात पंतप्रधान जयराम रमेश म्हणाले बिलकुल पंतप्रधान कोण असणार सांगितलं पुण्यामधून एक धक्कादायक माहिती समोर येते. सरासरी रोज 24 मृत्यू होत आहे. रुग्णालयामध्ये रोज 24 मृत्यू होत आहेत आणि हा आकडा गेल्या वर्षी 8,875 होते. यामध्ये सरकार काही पडत आहे, अधिकारी काही पडत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ससून हॉस्पिटल आणि पुण्यात झालेल्या घटना याचा हा रोजचा चर्चेचा विषय आहे. त्याचा आम्ही चांगला पोस्टमॉर्टम करणार. त्याच्या मागं जे कोणी असतील त्याला आम्ही काय करायचं त्याचं प्लॅन आमचा झालेला आहे. पण आज आता आम्ही भर उन्हामध्ये जे शेतकऱ्यांचे अश्रू पाहिले, गरिबाच्या घरी पिण्याचं पाणी नाही ते मी पाहिलं, जे पाणी विकत आणू शकत नाही त्यांचं मी ताण पाहिलं. आमच्यासाठी ते प्रश्न महत्वाचे. ससून हॉस्पिटलचं एक वेगळं ऑपरेशन आम्ही येणाऱ्या अधिवेशनात करणार आहोत. सरकारचं त्याच्यातली अनास्था आणि सरकारचं त्याच्यामधलं इन्व्हॉल्व या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात आणून. पण आज आमच्यासाठी दुष्काळ हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि काँग्रेस पक्ष या दुष्काळाचं निराकरण करूनच शांत बसेल, ही भूमिका आमची आहे. आम्ही आजचं निवेदन दिलं ते पुढे निवेदन आपलं आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे कमिशनरला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फी आहे ती माफ करावी, असे अनेक प्रश्न आम्ही आज याला कमिशनरला दिलेले आहेत. मी स्वतः हे जेव्हा रिचेबल होतील त्यांना आपण फोन लावलेला आहे तेव्हा मी त्यांच्या समोर हे सगळ्या भूमिका आम्ही सांगितलं उत्तर दिलं त्याचं. मनस्थितीला कधीच मान्य करणार नाही. पण जे कोणी आता भाजप विरोध करते कशासाठी विरोध करतात तेच कळत नाही. त्यांच्या सरकारमधला एक मंत्री तो कशासाठी कोणाची बाजू घेते ते कळायला कारण नाही. त्याच्यामुळे मनुस्मृतीचं समर्थन करण्याचं कुठलंही कारण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा मांडणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याचा निषेध काँग्रेस करते. आणि ते प्रश्न ते आहेतच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न हा दुष्काळ आहे आणि दुष्काळावरच काँग्रेस लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढाई करेल एवढं सांगतो. थँक्यू. 75% एरिया में अकाल की स्थिति बनी हुई है. उससे ज्यादा जो ड्रॉट जो है अकाल की स्थिति वो मराठवाड़ा क्षेत्र में है. महाराष्ट्र में हमने 6 कमिश्नर हेड में अपनी कमेटियाँ बनाई. मैं खुद मराठवाड़ा एरिया में हूँ. आज यहाँ पे मौसमी की बाग हो या अनार की बाग हो या सीताफल हो, ऐसे कई बाग में हमने विजिट की. बागें चली हुई है.
सरकार ध्यान देने को तैयार नहीं। पीने के पानी का प्रश्न है, रोजगार के प्रश्न है और बड़े पैमाने में किसानों की आत्महत्या बढ़ते जा रही है। सरकार ने तुरंत ध्यान देना चाहिए और ये प्रश्न को छुड़ाना चाहिए। ये मांग कांग्रेस पार्टी की तरफ से की जा रही है और मुझे लगता है कि सरकार ने अगर ध्यान नहीं दिया कांग्रेस पार्टी रास्ते में लड़ाई लड़ेगी और लोगों को मुख्यमंत्री आपने कहा किया था नहीं है और कृषि मंत्री भी नहीं है। मुख्यमंत्री छुट्टी पे है, नॉट रीचेबल है और मंत्री लोग देश में जनता उनकी यहाँ पे तड़प रही है और राज्य